देवा टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं आमचं. पक्षांनी मी गेले जे 25-30 वर्ष पक्षामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, त्याची पोचपावती या निमित्तानं मला मिळालेली आहे. तर खरोखरच मी पक्ष आणखी माझे जे नेते आहेत आदरणीय सत्यजित बंटी पाटील साहेब यांनी एवढी मोठी जबाबदारी एक सामान्य कार्यकर्त्यावर दिलेली आहे, तर निश्चितपणे त्याचा मला मनस्वी आनंद पण आहे, पण माझी जबाबदारी देखील वाढलेली आहे याची देखील मला जाणीव आहे. पक्षाचं संघटन वाढवण्याच्या दृष्टीनं युवकांसाठी विविध काही उपक्रम राबवता येतील का याचा मी विचार करतोय. त्याचप्रमाणे आज पाहिलं तर काँग्रेसमध्ये महिलांचा सहभाग म्हणावा तेवढा दिसून येत नाही. महिला काँग्रेस कार्यकर्त्यांची संख्या मला अपुरी वाटते. त्या दृष्टीनं महिला आणि युवती यांचे देखील सामाजिक जाणीवेतून त्यांना देखील यामध्ये सहभागी करून घेऊन पक्ष बांधणी कशी चांगल्या प्रकारे करता येईल याचा मी कसोशीने प्रयत्न करेन. आपण आज पाहतोय की कोल्हापूर म्हणजे करवीर नगरी ही आई अंबाबाईची करवीर काशी म्हणून आपण ओळखतो. तर आज कोल्हापूरकडे येणाऱ्या पर्यटकांचा भाविकांचा जो ओढा आहे तो प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसून येतो. त्यामुळे आपल्याला आता पार्किंग सारख्या समस्या असतील किंवा कचरा निर्मूलन सारख्या समस्या असतील यांना तोंड द्यावं लागते. तर त्या दृष्टीनं कचरा निर्मूलन सामाजिक सहभागातून कसं कमी करता येईल किंवा त्याचा निर्मूलन करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील समाजाच्या सहभागातून याचा देखील मी कसोशीने प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे पार्किंग समस्या जी आज भेडसावत आहे येणाऱ्या पर्यटकांना असेल किंबहुना इथल्या नागरिकांना देखील, तर त्याच्यावर देखील उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न मी या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून करणार आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.